हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही या मंदिरात कधी गेला आहात का? हे आहे बाणेश्वर मंदिर, जे की तळेगाव दाभाडेमध्ये लोकेटेड आहे। हे मंदिर प्राचीन असून शिवकालीन आहे। मंदिराचा मंडप हा 16 खांबांनी बनलेला असून 4 खांब जे आहेत ते भिंतीच्या आतमध्ये आहेत आणि 12 खांब बाहेर आहेत। स्वराला घंटा वाजवायची होती, सो मी तिला वरती घेतलं आणि मग नंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो। गाभाऱ्यातून आतमध्ये मुख्य मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला इथे अतिशय सुंदर अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि मुख्य मंदिरामध्येच एक छोटा खप्पा होता, त्यामध्ये स्वरा बसली होती। दर्शन करून आल्यानंतर आम्हाला हे तुळशी वृंदावन दिसलं, जिथे की स्वराने प्रदक्षिणा मारली। मुख्य मंदिराला प्रदक्षिणा मारताना आजूबाजूला तुम्हाला छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतील आणि त्यानंतर मागील बाजूस तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे बेंचेस ठेवलेले आहेत। जर तुम्हाला बसून थोडा वेळ जर विश्रांती घ्यायची असेल तर तुम्ही तिथे बसू शकता आणि मागील बाजूला यज्ञ मंडप सुद्धा आहे। प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर डाव्या साईडला एक वडाचं झाड आहे, ज्याला की औदुंबर असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्याच बॅक साईडला ही समाधी आहे मित्रांनो। आणि त्या समाधीच्या पाठीमागे गेल्यानंतर तुम्हाला वॉशरूमची सोय सुद्धा आहे इथे। मंदिराच्या मुख्य परिसरामध्ये तुम्हाला एक पुष्करणी सुद्धा दिसून येईल मित्रांनो, ज्यामध्ये की पाणी आणि मासे सुद्धा आहेत। हे मंदिर तळेगाव दाभाडे येथे लोकेटेड आहे मित्रांनो आणि दर्शनासाठी तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही आणि संध्याकाळी 8:30 वाजता येथे आरती असते। जर तुम्ही संध्याकाळी आलात तर तुम्हाला विद्युत रोषणाई जी लाइटिंग असते ती पण पाहायला मिळेल मंदिरावरची। लवकरच आम्ही आमच्या चॅनलवर या मंदिराविषयीचा पूर्ण व्लॉग अपलोड करणार आहोत आणि त्यामध्ये सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मंदिराविषयी देणार आहोत। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।